पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीकरता केलेल्या आवाहनाला विविध स्तरातून मोठा प्रतिसाद आहे। राजकीय नेत्यांपासून ते उद्योगपतींपर्यंत अनेक घटकांनी यात पुढाकार घेतलाय। अकोल्यातही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुढाकार घेतला। अकोला महापालिकेचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल हे आजपासून इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या वाहनाचा वापर करणार आहेत। देशाचे यशस्वी प्रधानमंत्री श्री मोदीजीने जे आवाहन केलं त्यानुसार आम्ही आता बॅटरीची गाडी घेतली आणि आता यानेच प्रवास करायचा आम्ही ठरवलं आहे। गोसेखुर्द सिंचन प्रकल्पात 13.86 कोटींचा घोटाळा आहे। 4 अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीवर गुन्हा दाखल आहे। आर्थिक अनियमितता, शासनाची दिशाभूल केल्याचा आरोपही आहे। पासष्ट ग्रामपंचायतींची सदस्य आरक्षण सोडत जाहीर आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रक्रिया पार आहे। प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याकरता अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे। कर निर्धारण प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई आहे। जत नगर परिषदेतील अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले। सांगली लाचलुचपत विभागानं ही कारवाई केली आहे। केंद्र सरकारच्या वतीनं संगीत नाटक अकादमीचे 2024-25 पुरस्कार जाहीर आहेत। यामध्ये पंडित आनंद भाटे यांना शास्त्रीय गायनात, अरुण नलावडे यांना नाटक क्षेत्रात, राकेश चौरसिया यांना बासरी या कार्यक्षेत्रात, मुकुंद मराठे यांना नाटक, तर सुभाष नकासे यांना लोकनृत्य आणि अशोक पत्की यांना संगीत क्षेत्राकरता पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।